बाबा बाबा हं? थँक्यू 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 व्हेरी मच. तुम्ही मदत केली नसती बाबा तर मी ह्यांना भेटूच शकले नसते. अक्षरा, बाळा एवढ्याशा गोष्टीसाठी मला थँक्यू म्हणतेस? मी तुला कशा कशासाठी थँक्यू म्हणायला हवं? मी जो चालतोय बोलतोय हे सगळं तुझ्यामुळे आहे, माहितीये ना? नाही तसं नाही हो बाबा, पण खरं सांगू का, मी तर आशाच सोडली होती. मला असं वाटलं होतं मी 2 दिवस अधिपतींना भेटूच शकणार नाही, पण तुम्ही किती छान मार्ग काढला. हा, पण माझ्या एकट्यामुळे नाही झाल्या. ते दोघे होते ना ढवळ्या पावळ्या, अगं ओंकार आणि रव्या, त्या पोरांनी खूप महत्वाचं काम केलंय. काय ते नसते तर ते शिडी उचलून लावणं बिवणं मला शक्य नव्हतं का. पण बाबा आयडिया तुमचीच होती ना. ते सोड, तू मला सांग, आपण हे जे सगळं केलं ते उपयोगाला आलं ना? तू तू बोललीस ना त्याच्याशी, सांगितलंस त्याला? नाही सांगितलं बाबा. मला टेन्शनच आलं होतं इतकं. मला वाटत होतं हे 2 दिवस मी अधिपतींशिवाय कसे काढणार, काही कळतच नव्हतं. काय माहित का, पण हल्ली मला नाही करमत त्यांच्याशिवाय. अक्षरम, मी तुला उर्दू मध्ये, फारसी मध्ये किंवा हिब्रू मध्ये सांगू का, जे इतके दिवस सांगतोय? काय बाबा? बाळा, जे आता माझ्या समोर बोललीयस हेच जाऊन तुला अधिपतीशी बोलायचं आहे. काय अवघड आहे त्यात, हेच बोल ना. हो हो हो, हेच बोलायचंय मला. त्याची मी प्रॅक्टिस पण करतेय. काय प्रॅक हो. काय झालं, हसताय का? अगं अक्षरा, तुझ्या जे मनात आहे ते बोलायचंय ना, त्याच्यासाठी ही नेट प्रॅक्टिस वगैरे कशाला? बाबा मनातलंच बोलायचंय, पण मला ते त्यांच्या स्टाईल मध्ये सांगायचंय त्यांना. त्यांच्या स्टाईल म्हणजे कसं? म्हणजे ते असं बोलतात ना एकदम रांगड्या भाषेत, तसं. अच्छा 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 अच्छा, यो असा डाव आहे होय तुमच्या डोसक्यात. हा, हे भारी आहे. म्हणजे कोल्हापुरीत त्याला सांगायचं ठरलंय होय. नाही, छान, चांगली आयडिया आहे. पण मला हे जे काय ते लवकर कर. आता कुठल्याही मुहूर्ताची वाट बघायची नाहीये. वाढदिवसाचा मुहूर्त चुकलाय ना, आता येणारा प्रत्येक क्षण हा चांगला मुहूर्त आहे. बोलून टाक. हो, मी आजच सांगणार आहे बाबा त्यांना. फक्त एकच प्रश्न आहे, घरात बोलायला परवानगी नाही आम्हाला, आणि बाहेर जायचं तर मॅडम प्रश्न विचारणार. मग कुठे जायचं, काय करायचं, मला कळतच नाहीये. अक्षरा, तू कशाचाही विचार करू नको. सगळं नीट होईल, सगळं मॅनेजेबल आहे. तू फक्त जाऊन बोल. आता तू तुझा आवर आणि निघ पटकन. मी इथलं सगळं सांभाळतो. ठीक आहे बाबा, काही झालं तरी मी बोलणारच आहे त्यांच्याशी. का कट करायला लागली बाई? हो मॅडम, कुठं आहे तुम्ही? काय वेळेला फोन लावून झाला तुम्हाला? मी इथे एकटा पडलोय. मी कुठं? काय ग, फुलं वाहिलीस का देवाला? हो वाहिली. अगं आजी, मला खूपच काळजी वाटते हो अधिपतींची. अगं म्हणूनच म्हणलं, देवाची पूजा करायची, आशीर्वाद घ्यायचा, मनापासून प्रार्थना करायची, त्याला लवकर बरं कर म्हणून. आजी थँक्यू. अगं थांबू कशा पायी? हो, ते मगाशी मॅडम समोर तुम्ही. हा ग, असू दे असू दे, एवढं कळतं मला. तुम्हाला माहितीये का आजी, मी ना खरं तर कालच त्यांना सगळं सांगणार होते मनातलं. म्हणूनच खरं तर मी त्यांना तिथे बोलावून पण घेतलं होतं. काय काय सांगायचं होतं? काय नाही काय नाही काय नाही काय नाही 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 काय नाही. सांग, खरं सांग, काय सांगायचं होतं? का मी जाऊन अधिपतीला सांगू तुला काय सांगायचं ते? अधिपती, आजी आजी आजी, हो काय 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 करताय? असं नका करू प्लीज प्लीज प्लीज, असं नका करू. माग नव नको नग ना, नको. वय बाजूला, वय माग. सांग, काय सांगायचं तुला? म्हणजे मला ना माझ्याच मनातलं सगळं सांगायचंय, पण त्याचं त्यांच्या भाषेत सांगायचंय. ते ते कसं बोलतात, म्हणजे अशी रांगडी भाषा आहे ना त्यांची, अशी वजनदार.
म्हणजे मला आपल्या कोल्हापुरी भाषेत सगळं सांगायचंय त्यांना. असं वय एक नंबर सांगून टाक की. नाही तीच तर अडचण आहे ना आजी, मला नाही येत ती भाषा. अगं त्यात काय अवघड आहे? त्याच्यासमोर उभं राहायचं आणि म्हणायचं, मर्दा आपला जीव आलाय तुझ्यावर. आजी हो काय हे? असं मर्दा वगैरे म्हणजे असं कसं बोलणार ना मी? असं नाही वय. मग तू सांग, तुला काय सांगायचंय ते खरं सांगू, सांग की. मला ना मला सांगायचंय माझ्याच मनातलं, पण त्यांच्या भाषेत. मला मला त्यांना सांगायचंय की आधी तुमचं माझ्यावर प्रेम होतं, तुम्ही ते मला सांगितलं पण होतं, पण मला नाही आवडायचं तुम्ही. मला तुम्ही गुंड वाटायचं, अशिक्षित, अडाणी वाटायचं. आणि मग आपलं लग्नच झालं. लग्न झालं आणि मी तुमच्या सहवासात राहू लागले, तुम्हाला जवळून बघू लागले. आणि मग मला मला तुमच्यातला सच्चा माणूस दिसला, सगळ्यांची काळजी घेणारा, सगळ्यांवर प्रेम करणारा. तुमचं स्वच्छ निर्मळ मन दिसलं. आणि मग लक्षात आलं की माणसाच्या चारित्र्याचा आणि शिक्षणाचा काहीच संबंध नसतो. किती ग्रेट आहात तुम्ही अधिपती माणूस म्हणून. शिकलेल्या कुठल्याही माणसापेक्षा तुम्ही माणूस म्हणून खूप ग्रेट आहात. आणि मग मी तुमच्या प्रेमात पडले. मी प्रेमात पडलीये तुमच्या. मी तुमच्या प्रेमात पडले आणि मलाच कळलं नाही. अरे देवा, एवढं समजा बोलायचंय तुला? हो आणि ते बी कोल्हापुरी भाषेत? हो. आणि एवढंच नाही मला मला बोलायचं अजून बरंच काय काय बोलायचं मला अजून. हो. या अंबाबाई, हा बरोबर आहे, मुद्द्याचं राहिलं की. हो. आणि तुम्हाला सांगू, मला बऱ्याच दिवसांपासून हे बोलायचंय. मला असं वाटतं की त्यांच्या समोर जावं, उभं राहावं आणि मनातलं सगळं सांगून टाकावं. मी अनेकदा प्रयत्न पण केला, पण फसलाच तो. अनेकदा मला असंही वाटलंय की माझ्या मनात आहे ना, मग त्यांना सांगायला कशाला पाहिजे? त्यांना कळलं पाहिजे ना. पण मग आता कळतंय की आपल्या मनात जरी प्रेम असलं तरी ते पार्टनरला सांगता पण आलं पाहिजे. त्याला ते कळायला पण पाहिजे. तर आता हे सगळं मला त्यांना कोल्हापुरी भाषेत सांगायचंय, त्यामुळे तुम्ही मला मदत करा. कोल्हापुरी नाही ग, कोल्हापुरी. कोल्हापुरी कसं? कोल्हापुरी. कोल्हापुरी कोल्हापुरी. असं. दहा टायमाला फोन केला या बाईला, फोन उचलना झाली. येते बोलली, अजून आली बी नाही. कशा पैसारखे फोन करत होतास रा मला? तुला एकदा सांगितलं कळत नाही यायला सांगती म्हणून? केव्हा येणार ती वेळ तुमची? इथं नजर कधी असल्यावानी झालंय ते गोडाऊन. गोडाऊन आहे का झेल? वैताग आलाय. वरून ते मोठे मोठे सीसीटीव्ही कॅमेरे, हत्तीवानी 2 माणसं दिलीत आमच्या उरावर. इथे बी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. ते मदत करणार होतं, मला सांगा ना काय करायचं ते सांगा लवकर. अरे तेच तर सांगते ना तुला. ये आल्यावर सांगते मी तुला. सारखं सारखं फोन करत जाऊ नका मला. थोडे दिवस जरा शांत राहा. मग तोपर्यंत काय असंच बसून राहू? हातावर हात ठेवून काहीच करू नाही? अरे इथल्या मिनिटा मिनिटाची खबर जाते अधिपती पतूर. तू जरा जरी काय केलंस ना तरी असा पोचेल त्यांच्या पतूर. हे गोडाऊन आहे ना तुला जेल सारखाच वाटणार आहे. जर जास्त हालचाल केलीस ना
खऱ्या जेलमध्ये जावं लागल. त्यामुळे जरा कायदीस कळ काढ. मी आहे ना, म्या सांगते तुला कधी कवा कसं काय करायचं. कायदीस काढ तो पतूर. तेच निघना झालेत ना, सारखी नीलम येते समोर. असं काहीतरी बदला घ्यावा वाटतो. डोका दिगल असं हाणावंसं वाटतं का नाही मला. अरे ते समजा होईल, पण तू आधी नोकरी पक्की करून घे. सरळ सुत्तासारखा वाग, मग सांगती काय करायचं ते. ते पण हे सगळं करायचं कवा? अरे तेच सांगते मी तुला, येळ आल्यावर सांगते मी तुला. तो पुतूर जरा शांत राहा आणि मला 10 फोन करत बसू नकस. शांत 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 शांत. अरे कवापर्यंत शांत राहा. हे बघ, त्याला सांग थांबा मनावर- थांबा थांबा, मी एक काम करते. मी सगळं लिहून घेते. लिहून घेतलं की कसं पाठ करायला सोपं पडेल ना. अधिपती जिंकलंच मर्दा. थांबा थांबा, मी लिहून घेणार आहे ना. हा, आता तुम्ही मला सगळं सांगा, मी लिहून घेते. अगं असं लिहून काय होणार आहे? त्याच्यात हेल थोडाच कळणार आहे. कोल्हापुरीची गोडी त्याच्या हेलातच आहे बघ. हा, ते पण खरं आहे. पण मग मी काय करू? काय करू? तो फोन घे आणि त्याच्यात रेकॉर्ड कर, आहे की नाही? आजी, कसं सुचतं तुम्हाला? हा, खरंच चांगली आयडिया. थांबा, तुम्ही जसं मगाशी बोलत होतात ना, हा. तसंच बोला. हा, मी रेकॉर्ड करते. बोलू? बोला. जिंकलंच मर्दा. मी हा विचार केला, तुम्हासनी सांगावं का ना सांगावं, पण तुम्हासनी ओळखता बी येत नाही वय. सांगाय कशाला पाहिजे? लई या सांगाय बघितलं, पण काय ना काहीतरी आड यायचंच. ऐन वेळी कुणीतरी तोपेत पाणी ओतायचं. पण आता नाही, आता मी तुम्हासनी सांगणारच. आज काय बी होऊ दे, मी माझ्या मनातलं तुम्हासनी सांगणारच. आजी, थँक्यू. एक मिनिट. हा. जिंकलंस मर्दा. मर्दा, जिंकलंस मर्दा. मी विचार म्या विचार केला. बरोबर बोलते ना मी? बरोबर बरोबर. बोल बोल, पुढे बोल. नाही नको, राहू दे. आजी ऐका ना, हे आपल्या दोघींमधलं सिक्रेट आहे हा. हे प्लीज कोणाला सांगू नका. अगं तुझं सिक्रेट माझ्या मनात शेफ आहे बघ. अजून अनेकांची सिक्रेट आहेत माझ्या मनात. जिंकलंच मर्दा. येऊ मी? जिंकलंस मर्दा. भावा, सगळ्या कामगारांचं ना पेमेंट झालंय, सह्या घेतल्यात. तुला दाखवायचं होतं. ठीक आहे. ए ते पेमेंटचं स्पेलिंग चुकलंय बघ, स्पेलिंग. अरे वा, इंग्लिश जोरात आहे एकदम भावाचं. सुट्टी नसते बाबा आपली. हॅलो, बोला की. बरं वाटतंय का हो तुम्हाला आता? होय होय. अहो एवढं काय झालं नव्हतं. काय काय एवढं काय नाही. काही झालं नाही म्हणे. बर, मॅडमनी काही विचारलं नाही ना तुम्हाला? त्यांना काही शंका नाही ना आली? नाही नाही नाही, काय नाही, काय टेन्शन घेऊ नका. कुठे आहात तुम्ही? घरीच आहात ना? मी फॅक्टरीत आहे, फॅक्टरीत. हो, तुम्ही फॅक्टरीत का गेलात? तुमचा पाय अजून बरा झाला नाही आणि फॅक्टरीत कशाला गेलात? अहो काम होती जरा 1-2 महत्वाची. ती नवीन प्रोजेक्टची माणसं, त्यांच्या संग जरा बोलायचं होतं. 1-2 सह्या ठोकायच्या होत्या. म्हणलं जाऊया. अहो, मग फॅक्टरीतून कोणाला तरी घरी बोलवायचं होतं. सह्या घरी पण करता आल्या असत्या ना? अहो एवढंच लागले त्याला, असं घरात बसून चालतोय? एवढं ना अजून चालते काय? काय झालं नाही, एवढं काय नाही. घरात बसून बसून कटाळे होतोय. आपलं कामावर असलं कसं लक्ष कामात लागते. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. आणि एक विचारू? 2 विचारा. तुम्ही केव्हापासून परवानगी घ्यायला लागला? विचारायचं दान दिशे मनात आले की. नाही, मला असं विचारायचं होतं की तुम्हाला आज थोडासा वेळ मिळेल का बाहेर भेटायला? तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. का हो, काय काम आहे काय? काम म्हणजे हो, तसं
ऍक्च्युली मी कालच ठरवलं होतं की वृक्षारोपण झाल्यावर मंदिरात जायचं, पण ते राहूनच गेलं ना. तर आज जाऊया का आपण? हा बरोबर बरोबर बरोबर. संध्याकाळी भेटूया. ठीक आहे ठीक आहे. मी करते तुम्हाला फोन. फायनली आज मी सगळं बोलणार. झाले सगळे सह्या का अजून काय बाकी आहे? अजून थोड्या बाकी आहेत ना मागच्या पानावर. त्या रम्याचा काय काय इशे? बरं वागते काय ती आता? बरा. अरे खाली मान घालून येतो आणि खाली मान घालून जातोय. नजर वर करून बघत नाही कोणाकडं. आणि तू काळजी करू नको, माझी नजर आहे त्याच्याकडे. नाही तुझी नजर राहू देच. ठीक आहे. ए ओंक्या जरा पाय मागे घे रे, माझा पाय जरा सरळ करतो. अजून दुखतोय का रे पाय? लई दुखत नाही. कामाच्या नादात राहिलं की तो फक्त आठवण करून देतोय, साहेब आमच्याकडे बी लक्ष द्या, आम्ही बी आहे म्हणून. नमस्कार टाकले साहेब. नमस्कार नमस्कार दीपकराव. ते पाय बरा आहे ना? पाय आहे जागेवर, तो कुठं जातोय, त्याला काय झालंय? अहो काय लई झालं नाही हो. लई पराचा कावळा करू नका, एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही. काय माळकर, चांगलाय पाय माझा. चालतंय सरकार, येतो आम्ही. होय होय. झालंय का अजून काय राहिले? भावा अजून एक काम बाकी आहे. काय? भावा त्या नवीन गोडाऊनला जाशील का जरा? कशाला तिकडं कशाला? भावा आपण आता नवीन सप्लायर नेमलाय, तर त्याच्या रॉ मटेरियलची क्वालिटी आहे ना एकदा तू चेक करून घे. जर आपल्या स्टँडर्ड प्रमाणे असलं तरच पुढे जाऊ. आणि तो डिलिव्हरी एकदम फास्ट देणार असं म्हणतोय, मग आपल्या मुंबईच्या डिलिव्हरीचं कामही सोपं होऊन जाईल ना. तर एकदा तू फायनल करून घे, मी डिलिव्हरीचं बघतो. ठीक आहे चल जाऊया. चल एक काम वाढीव लावलास बघ ओंक्या. मला जायचं होतं तिकडं, मास्तरीन मानी बोलवली तिकडं. तू चेक केलास ना रॉ मटेरियल? भावा मी चेक केलंय, पण एकदा तू चेक केलंस ना तर आपल्याला ते फायनल करता येईल. ठीक आहे चल जाऊ. आरामात. इथे अधिपतींशी बोलण्यात काहीच अर्थ नाहीये. नव्या गोडाऊन मध्ये चाललेत ना ते, तिथेच एकांतात बोलता येईल. अगं मम्मी काय ग तुझं? एकदा फोन कट केलेलं कळत नाही व्हय तुला? तुला काय करायचंय? दादा ते नवीन गोडाऊन कुठे आहे? आले. म्हणजे इकडेच आहे का पुढे कुठेतरी? नाही नाही इथं नाही, ते ओ लांब आहे. अच्छा, पण मग चालत नाही जाता येणार? चालत जायला तास लागल, रिक्षा करानी जावा. पण तुम्ही एक्झॅक्ट ऍड्रेस सांगू शकाल? खासबाग मैदानच्या तिकडे आहे, तिथं कोणाला बी विचारा. ओके, थँक्यू. हो येतो आम्ही. चला, ऍटलीस्ट ऍड्रेस तरी मिळाला. आता मला अधिपतींना एकांतात भेटता येईल. मम्मी, ए मम्मी, मम्मी कशा पायी एवढे फोन करवतीस ग? झालं समजा? अगं न सांगता कुठं फिरायला जातीस ग तू? आई विचारत नाही म्हणून रान मोकळं मिळालं आणि सुटू नगस ग. आई विचारत होती तुला, उगा कुठं भूतासारखी भटकत असतीस? भूतासारखी भटकती ना म्हणूनच मला समजा गोष्टी कळत्यात. ते अधिपतीच्या पायाला लागलेलं बी मॅच सांगितलं ना घरला. अगं बरं तुला मास्तरडीवर लक्ष ठेवायला सांगितलं होतं का नाही? तू उगा कुठं बाहेर फिरत असतेस चलशे? अगं मम्मी, अधिपती घरला नाही तर त्या मास्तरडीवर काय लक्ष ठेवायचंय? उगा काय बी बडबडू नग. माझ्या डोसक्यात इथं वेगळंच टेन्शन आहे बघ. काय मम्मी, या सरगमची लक्षणं काय ठीक दिसत नाहीत बघ मला. काय आता सरगमचं काय? तेच की, तिचं काय ग मधी मधी अधिपतींवर जाळं टाकते का काय कळत नाही ग. प्रेमाभिमात तर पडली नसेल ना ती अधिपतींच्या? म्हणजे
अगं म्हणजे ती भेटतीये त्यांना, त्यांच्या बरोबर काय फिरती, त्यांच्या माग माग काय फिरती, त्यांना एकट्यात भेटायचंय मम्मी तिला. ए चंचे, आता उग उलट सुलट करून तोंडावर पडू नकस आणि मला भी पाडू नकस. हे बघ, तुला घरात थांबायला सांगितलं, घरातच थांब. मम्मी, अधिपती जर माझे झाले नाहीत ना तर कुणाचेच होऊ देणार नाही आम्ही. अगं चंचे, त्यासाठीच तर मी तुला सांगितलंय की नाही, मास्तरडीवर लक्ष ठेवू म्हणून. कुठं बी बाहेर जाऊ नकस तू. ते तर करणारच आहे मम्मी मी. अगं हे समजा काय बाहेर फिरून करणार आहेस का? तिच्यावर लक्ष ठेवू चंचे. अगं मम्मी, ती घरात एकटीच आहे, अधिपती बाहेर आहे. तुला तर ताकभात कळतच नाही का ग मम्मी? चंचे, चंचे,